दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळ या ग्रंथातील 220 पासूनच्या स्मृती बघणार आहोत। साधा निरय ज्ञाने पुरुषो ज्ञान करणे, साधी कळंकी नारायणीचे निरय गोसावी पाहाविले होते। आमच्या स्वामींनी साधैसांना कळंकी नारायणीचे निरय आळसपूरला त्या मंदिरामध्ये हे आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या नरकाच्या संदर्भातला जो काही भोग आहे तो त्या ठिकाणी रेखाटलेला असेल, तो स्वामींनी त्यांना पाहायला लावलेला होता। म्हणजे ही लीळा अज्ञात लीळेमध्ये येते 39 क्रमांकाची। साधा कळंकी नारायण पाहो धाडणे। साधैसाला स्वामींनी स्वतः तो जो काही कळंकी नारायणाच्या मंदिरातला जो काही नरकाचं ते विवरण आहे ते बघायला पाठवलेलं आहे। एक वेळ गोसावी साधा ते म्हणितले, साधे हो तुम्ही आळसपूर देखिले। साधैसांना स्वामी विचारतात की तुम्ही आळसपूर पाहिलं का? तरी काही जी, हो मी पाहिलेलं आहे आळसपूर। कळंकी नारायणा गेली होते ती, म्हणजे कळंकी नारायणाच्या त्या मंदिरामध्ये तुम्ही गेले होते का? ना जी, काही तिकडे काही जाणं झालं नाही। स्वामी म्हणतात, तेत पुढा खांबावरी निरय भोग आकारिला असे। तिथले जे काही खांब आहेत त्या खांबावर काय केलेलं निरय भोग, म्हणजे नरकाचा भोग कसा असतो याचं एक चित्र काढलेले आहेत तिथे। तो तुम्ही देखिला, मग तुम्ही त्या मंदिरामध्ये जर का गेलेले होते तर, किंवा आळसपूरला तुम्ही पाहिलेला आहे तर, तुम्ही तो भोग जो आखाटलेला आहे ते आखाटलेलं आकारलेलं तुम्ही बघितलं का? ना जी, तो काही पाहण्यात आला नाही। तो तुम्ही पहा हो साधे हो, म्हणजे तुम्ही तो बघा। मग साधे वेवदाहुनी गाड्या बैसुनी गेली। वेवद्याहून ते गाडी बैल करून त्या ठिकाणी गेल्या। मग ते पाहिले आणि त्यांनी ते जे काही नरकाच्या संदर्भातलं जे काही आकारलेलं होतं विवरण ते त्यांनी पाहिलं। मागवती गोसाव्यांच्या दर्शना आली, ते गोसाव्यांपुढे अवघे सांगितले। आणि परत स्वामींच्या भेटीला आले आणि स्वामींना सांगितलं की मी ते बघून आलेली आहे वगैरे। तो संदर्भ इथे आहे की साधी कळंकी नारायणीचे निरय गोसावी पाहाविले होते, म्हणजे स्वामींनी ते बघायला लावलेले होते की नरक हे कसे असतात, काय असतात। हे शब्दद्वारे तर आमच्या स्वामींनी महादाईसांना त्या नरकाचं विवरण केलेलं आहे। साधाईसांनाही स्वामींनी सांगितलंय की बळीयाडे येती आणि ते माणसाला गुलाम म्हणून ते ठेवतील, म्हणजे भविष्य काळामध्ये काही धाडी वगैरे जे काही आलेले आहेत आणि त्यामध्ये अनेकांना, त्या ज्यांनी धाडी आणलेली आहे त्यांनी अनेकांना बंदी केलेलं आहे, गुलाम केलेला आहे। असं बैलांना जसं बंदी करून ते नाकामध्ये व्यसन घालून त्याला ताब्यामध्ये ठेवतात, त्या प्रकारे त्या सर्व माणसांना गुलाम म्हणून करतील असं स्वामींनी सांगितलेलं। तेव्हा साधाईसांनी स्वामींना म्हटलं की देवा, हे आमच्या बाबतीमध्ये असं घडता कामा नये। तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही काही न भियाओ साधे हो, तुम्हावरी येथून वाजत वारा धरी जेल। आणि त्या अनुषंगाने ते जे काही स्वामींनी त्यांना वरदान दिलेलं आहे, ते भविष्य काळामध्ये जेव्हा खरोखर धाडी आल्या आणि भटोबासादी सर्व मार्गकोळ हे जेव्हा त्या धाडीपासून दूर जाण्यासाठी निघालेले आहेत, परंतु लक्षात आलं भटोबासांच्या की प्रवासामध्ये आपल्यासोबत वयस्कर महिला भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपला प्रवास हळूहळू सुरू आहे। मग त्यावेळेला परळी वैजनाथ येथे साधाईसांना भटोबासांनी थांबवलेलं आहे। काही म्हाताऱ्या महिलांची जी जबाबदारी, साध्वींची जी जबाबदारी आहे
ती साधाईसांकडे दिली आणि सांगितलं, काही तुम्ही घाबरू नका, स्वामींचं वरदान तुम्हाला आहे, तुमच्यामुळे अनेक साध्वींचं, वयस्कर लोकांचं रक्षण जे आहे, धर्मरक्षण, ते तुमच्यामुळे होणार आहे. असं म्हणून त्या ठिकाणी साधाईसाने काही वयस्कर जे काही मार्ग मंडळी त्या ठिकाणी थांबले. आमच्या साधाईसा दरवाजामध्येच बसलेले आहेत आणि जसे ते धाडी हे करणारे शस्त्र घेऊन येतात आणि साधाईसाला बघून म्हणतात की कोण आहे आतमध्ये? म्हणे आतमध्ये कोण नाहीये, मी इथे श्री चक्रधरांची एल्लोदासी बसलेली आहे. असं नामस्मरण त्यांचं चालू आहे आणि देवाला चिंतित चिंतित त्या ठिकाणी सर्व मार्गाचं रक्षण जे आहे त्यांचं रक्षण साधाईसांनी केलेलं आहे. आणि तिथे भटोबास मग तरुण सर्व जे काही मार्गपिढी होती त्यांना घेऊन पुढे लवकर लवकर निघून गेलेले आहेत. त्यावेळी सुद्धा म्हणजे स्वामींच्या सन्निधानी साधाईसा असताना साधाईसांना स्वामींनी नरकाबद्दल सांगितले की कशा प्रकारे पुढे अशी वेळ येणार आहे की सगळे गुलाम होणार आहेत. म्हणजे एरवीच तर प्रपंचाचे गुलाम आहेतच सगळे, पण भविष्य काळ असा आहे की ज्याच्यामध्ये प्रपंचातनं आधीच्या काळात तरी लोक प्रपंच वेगळे होऊ शकत होते, परंतु आत्ताच्या काळामध्ये इतक्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदारीचे गुलाम सगळे झालेले आहेत. इतका जो काही व्याप वाढवून ठेवलेला आहे सगळ्यांनी, त्या व्यापाचे सगळेजण गुलाम झालेले आहेत. परंतु साधाईसांनी मात्र त्यावेळेला स्वामींकडनं ते वरदान प्राप्त केलेलं होतं. या साधाईसांना स्वामी त्या कळंकी नारायणाच्या मंदिरातलं जे नरकभोग आकारलेलं आहे तिथे तो बघण्यासाठी पाठवला. म्हणजे कधी कधी शब्दांमध्ये जर का काही गोष्टी सांगितल्या तर त्या लक्षात येतात, परंतु त्याची जी काही जाणीव आहे ती हवी तशी होत नसते. मग जर का ते बघायलाच मिळालं तर, प्रत्यक्ष रूपाने जर का बघायला मिळालं तर त्या ठिकाणी त्या नरकाच्या संदर्भातला जो काही दुःख भोग आहे तो लक्षात येत असतो आणि त्यामुळे अधिक त्याबद्दलचं जो काही गांभीर्य आहे त्या नरकाबद्दलचं ते लक्षात येऊ शकतं की हे नरक कशा प्रकारचे आहेत, काय आहेत ते. परंतु जर का नुसतं शब्दात सांगितलं तर शब्दात सांगून कळणार नाही एखाद्या वेळेस. म्हणून एखाद्या वेळेस त्याचं रेखाटन केलेलं असेल, काही चित्र काढलेलं असेल. अनेक वेळा आपण बघतो की काही ठिकाणी प्रतदेहाच्या नरकाचं जे चित्र आहे ते चित्र त्या ठिकाणी काढलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर आपल्याला त्या नरकाची जास्त जाणीव होते की बापरे, अशा प्रकारचं नरक आहे, अशा प्रकारचं तोंड आहे, अशा प्रकारचं पोट आहे. त्यानंतर अजून जे काही स्वामींनी नरक निरूपण केलेले आहेत महादाईसांना, महादाईसा निरय निरूपण, यामध्ये सुद्धा स्वामींनी कुंभीपाक सांगितला, ताम्रपट सांगितला, खदिरादी इंगळ सांगितला, इत्यादी अनेक नरक त्याच्यामध्ये स्वामींनी निरूपण केलेले आहेत. आता त्या नरकांचं जर का रेखाटन केलं, काही चित्र काढलं आणि ते जर का दाखवलं तर त्याबद्दल लगेच अजून थोडीशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. एरवी प्रपंचामध्ये, संसारामध्ये काय दुःख चालू आहे जगामध्ये याची जाणीव आपल्याला फक्त शब्दद्वारे माहिती असते, परंतु एखाद्या जर का मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये वगैरे जर का आपण एकदा जाऊन आलो तर तिथले जर का ते तुम्ही रुग्ण जर का बघितले तर त्यांना बघितल्यानंतर अजून आपल्याला लक्षात येतं की या परते अनेक काही नरक असती बाई. स्वामींनी सांगितलं हेच नरक आहेत, म्हणजे ह्याच्या वेगळं अजून काय नरक असावेत, काय अपेक्षा असेल नरकाची. म्हणजे एवढं दुःखमय असणं, हे दृष्टपर नरक तर इथे आहेतच आहे आणि अदृष्टपर पण नरक आहेत, परंतु दृष्टपरच आपल्याला एवढे दुःख बघायला मिळतात, एवढे दुःखी जीव बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे यदा कदाचित परमेश्वराच्या संदर्भातला ओढा आपला वाढू शकतो. अनिष्ट त्यागीयाच्या संदर्भातला आपण ते बघितलेलं आहे की निरूपण ऐकल्यानंतर त्यांना ते सगळं नरकाची भीती असेल की संसाराचा संदर्भातला नाशिवंतपणा असेल हा जाणवतो आणि मग ते विचार करत 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 त्या संसाराचा त्याग करू शकतात किंवा करतात. आणि म्हणून
इथे स्वामींनी आवर्जून साधाईसांना ते नरक आकारलेले आहेत ते पाहण्यासाठी पाठवलेलं होतं. तेने तयासी थोर दुःख भरले, आणि ते बघितल्यानंतर जो काही प्रभाव झाला पाहिजे होता तो झाला. की स्वामींना जे अपेक्षित होतं की असं झालं पाहिजे ते बघितल्यानंतर तेच त्या ठिकाणी झालेलं की साधाईसांना भरपूर दुःख झालं ते सर्व बघून, की किती किती हे नरक आहेत, कुठले नरक कशामुळे होतात. कदाचित स्वामींनी त्याचं निरूपण केलेलंही असावं किंवा साधाईसांनी त्या संदर्भातलं ऐकलेलंही असावं. आणि आता प्रत्यक्ष रूपाने जेव्हा त्याचं जे रेखाटलेलं चित्र आहे ते जेव्हा बघायला मिळालं तेव्हा साधाईसांना अतीव दुःख झालेलं आहे. आपण पण एखादं जर का रुग्ण असा बघून आलो तर मनामध्ये 4 दिवस आपल्या तोच चित्र आपल्या समोर येत राहतं सारखं सारखं, की बाबा असं असं होतं बरं. मग साधाईसांना जे काही दुःख झालेलं आहे आणि ते दुःख त्यांच्या अंतःकरणामध्ये तसंच आहे. मग गंगा तीरा आली, आणि मग त्या गंगा तीराकडे आलेले आहेत. आणि गंगा तीराकडे आल्यानंतर ते भटोबासां पुढा सांगितले, आणि भटोबासांसमोर त्यांनी ते सांगितलेलं आहे की कशा कशा प्रकारे ते नरक त्या ठिकाणी रेखाटले आकारलेले आहेत ते मी बघून आली. आणि त्याच्यामुळे यावरूनही भटोबासी म्हटले, कळंक नारायणी 84 नरकाचे भेद जयाची परी, ईश्वरे पाहाविले तयाची परी. म्हणजे त्यांनी सर्व सांगितलं की ते सर्व मी नरक बघितले आणि त्याच्यामुळे अतीव दुःख मनामध्ये आहे आणि सतत मनामध्ये ते सुरू आहे. कधी कधी काही लोकांना एखादं दुःखदायक किंवा वाईट घटना त्यांनी बघितली तर सतत त्यांच्या मनामध्ये तेच राहतं, ते त्याचाच विचार करत राहतात. आता त्याचं एक तारतम्य असलं पाहिजे. जर का स्वामींनी जसं सांगितलं की स्थिती आधीन व्हावे, म्हणजे एकाच क्रियेमध्ये सतत लीन राहू नये आपल्याला, किंवा एकाच विधीमध्ये अगदीच एकच विधी करत राहायचा असं पण नको. काही लोक म्हणतील मी फक्त स्मरणच करतो दिवसभर, ज्ञान श्रवण नाही, सेवादास्य नाही, इतर काही स्थानवंदन वगैरे नाही. काही लोक आहेत की ते फक्त स्थानवंदनच करत असतात, बाकीचं शास्त्र काढणं नाही, स्मरण करणे नाही. म्हणजे काही लोक नुसतं ज्ञानच काढत राहतात, त्याचं आचरण नाही, स्मरण नाही, चिंतन नाही वगैरे. म्हणजे एकच क्रिया नसावी. जसं आहारामध्ये सांगतात चौफेर आहार असावा, तसं तुम्ही ईश्वर विधीमध्ये असताना तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी करावं लागणार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीतनं योग्यता वेगवेगळी असेल. स्मरणाची योग्यता वेगळी असणार आहे, पुन्हा त्यानंतर सेवादास्याची योग्यता वेगळी, कर्मनाश त्याच्यामध्ये होतो. कर्मनाश तुमचं स्मरणामध्ये होईलच असं नाही, स्मरणामध्ये पुनःसंबंधाची योग्यता होईल. कर्मनाशासाठी सेवादास्य करावं लागेल, भोग भोगावा लागेल. त्यानंतर शास्त्र काढल्याशिवाय ज्ञानस्तर वाढणार नाही. वैराग्य कसं करावं, भक्ती कशी करावी, ज्ञान कसं काढावं, या संदर्भातलं जे काही आपलं स्तर जो आहे तो ज्ञानाशिवाय वाढणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी साधाईसांना जे काही स्वामींनी सांगितलं ते ह्यासाठीच की अशा प्रकारचे नरक आहे त्याची एक माहिती असावी तुम्हाला, म्हणून स्वामींनी ते सांगितलेलं होतं. पण ते सतत त्याच दुःखामध्ये असल्यामुळे कदाचित त्यांचं जे काही स्मरण वगैरे असेल त्याच्यावर परिणाम झाला असेल. त्यांच्या सात्विक स्वस्थता त्यांची जी आहे त्यावर कुठेतरी परिणाम झाला असावा, आणि म्हणून ते सतत त्या दुःखामध्ये आहेत. परंतु त्या ठिकाणी भटोबासांनी त्यांना सांगितलं की स्वामींनी ज्या पद्धतीने तुम्हाला काय करायला लावलेलं आहे, जयाची परी ईश्वरे पाहाविले. म्हणजे स्वामींनी ज्या पद्धतीने तुम्हाला ते पाहायला लावलं आणि ते तुम्ही पाहिलं सुद्धा, जे देवाने विहित केलं की जा बघून या, आणि ते तुम्ही बघून आले आणि त्याच्याविषयी तुम्हाला दुःख जसं निर्माण झालेलं आहे, तयाची परी म्हणजे त्याच पद्धतीने आता कसं करा, तुम्ही दुःख पाहिलेलं आहे, आता तुम्ही दुसरं दृश्य बघा. एक दृश्य तर बघून झालं तुमचं, आता दुसरं दृश्य बघा.
परमनिष्ठा पुरुषाचे पहावे. परमनिष्ठ म्हणजे जो ईश्वराशी एक निष्ठ आहे, आणि परमनिष्ठ त्याची निष्ठता, त्याची जी निष्ठा आहे त्या जीवाची ती कशी आहे, परम आहे म्हणजे श्रेष्ठ अशी आहे. असा जो कोणी जीव आहे आता सध्या उपस्थित, म्हणजे भट्टोबासांच्या मार्गकुळामध्ये स्वतः भट्टोबास आहेत, अजून काही केशवबास असतील, पंडितबास असतील, इतर अजून कितीतरी लोक त्या ठिकाणी साधक असतील त्या मार्गामधले, ज्यांची नावही आपल्याला माहिती नाही किंवा थोडीशीच नावं माहिती आहेत. 500 लोकांची तर नावं नाही माहिती आपल्याला. मग त्या 500 सर्व गुरुकुळामध्ये कोण स्मरणनिष्ठ असेल, कोण आचरणनिष्ठ असेल, कोणी सेवादस्य करणारा असेल, जो देवाच्या साठी देवाकडे प्रायश्चित्त करून देवाचा धावा करणारा एखादा व्यक्ती असेल, जसं दामोदर पंडितांचे गीत, त्यांचं गीत जे आहे स्वतः ते काव्य तयार करून ते म्हणत होते. भट्टोबासांनी त्यांना सांगितलं की गीत विखो स्वामींनी सांगितलेलं आहे, तुम्ही आजपासून काही गीत वगैरे गायचं नाही. परंतु नंतर एकदा परत त्यांनी तसेच गीत रचून ते म्हणत होते. विरह गीत सुरू होतं आणि त्यावेळेला भट्टोबास मागे जाऊन थांबले आणि भट्टोबासांनी स्वतः ते काव्य सर्व ऐकलं, त्यांचे ते शब्द ऐकले, त्यांचे म्हणण्यातला तो विरह भाव ऐकला, तो अनुभवला, आणि खरोखरच ते जे काही शब्द होते ते कुठेतरी वचनाला धरून होते आणि परमेश्वराच्या वियोगास्तव म्हटलेलं, शब्दबद्ध केलेलं ते काव्य होतं. आणि त्या म्हणण्यातली व्याकुळता सुद्धा तशाच प्रकारची होती. आणि ते ऐकून भट्टोबासांनाही समाधान वाटलं आणि त्यांनी सांगितलं, आजपासून तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे, आज्ञा आहे, म्हणजे तुम्ही ते करू शकता. कारण की ते विहित वचनावर किंवा विहित अशा त्या विधीवरच ते भजन जे आहे किंवा ते काव्य आहे ते रचलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा गुरुकुळात काही तुम्हाला साधक वर्ग दिसतील, तर त्यांना तुम्ही बघा. परमनिष्ठा पुरुषा ते पहावे, असे परमनिष्ठ असलेले, आचरणनिष्ठ असलेले पुरुषांचं आता दर्शन घ्या तुम्ही. जसं स्वामींनी ते बघायला सांगितलं ते तुम्ही बघितलं, आता हे पण बघा आणि ऐकावे. आणि त्यांचं ते काय करतात काय नाही किंवा त्यांच्याबद्दल आता तुम्ही ऐका अनेकांकडून, किंवा ते जे काही सांगतात ते ऐका. तेने विराम उपजे, ते जे काही सांगतील का त्याच्यामुळे विराम उपजेल, म्हणजे वैराग्यता जी आहे ती तुमच्यामध्ये निर्माण होईल. आता का बरं त्यांच्याकडनं ऐकायचं? कारण की जे स्वतः त्या वैराग्य गुणाला समर्पित आहेत, त्या साधकांकडनं जर का तुम्ही वैराग्याबद्दल ऐकलं तर ते जसं तसं ठसेल मनामध्ये. किंवा ज्या जीवाकडे तो ओला गुण आहे, भक्ती आहे, आणि मग त्याने त्याबद्दल जर का यथायोग्य प्रकारे निरूपण केलं तर ते बरोबर मनामध्ये ठसेल. कारण की त्यांच्याकडे तो गुण आहे, त्या गुणाचा अनुभव आहे, त्या गुणाचं आचरण आहे, आणि म्हणून ते जसं तसं अंतःकरणामध्ये ठसतं. तशाच प्रकारे एखाद्याकडे अजून काही वेगळा गुण असेल ईश्वर पैकीचा, तर त्या जीवांना तुम्ही भेटा, त्यांना पहावे म्हणजे त्यांना भेटावे आणि पहावे सुद्धा. कारण की त्यांचं आचरण काय आहे काय नाही हे सुद्धा बघावं लागेल तुम्हाला. डोळ्यांनी पण बघावं लागेल, कानांनी ते सर्व ऐकावं पण लागेल, ते जे काही सांगतील ते. आणि मग असं केल्याने काय होईल, तेणे विराम उपजे, त्याच्यामुळे विरमता गुण जो आहे तो उत्पन्न होईल. कारण की त्यांच्याकडनं जे बोलल्या जाईल ते ईश्वर वचनोक्तच असेल. त्या आचारामध्ये विहित केलेला जो भाग आहे, जे स्वतः ते आचरतायत त्याबद्दल ते बोलतील, आणि ते जे काय ईश्वर शब्द आहेत किंवा ती परावाणी घोळीले ते जे शब्द आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याच्यामुळे काय होईल, विराम उपजे म्हणजे वैराग्य निर्माण होईल तुमच्यामध्ये. अनुरागासी ये म्हणजे ईश्वराबद्दलची आवडी अजून वाढेल, विधीबद्दलची आवडी वाढेल. किंवा आवडी तर साधाईसांची आहेच, परंतु काय झालेलं आहे की ते जे दुःख निर्माण झालं मध्येच, जसं
मध्ये कोणाचा तरी मला संपर्क झाला, ते म्हणाले आम्ही नरकाबद्दल वाचलं, तर ते इतकी भीती बसून गेली मनामध्ये की हे नरक आपल्याला होणारच आहेत. म्हटलं तसं नाही, ते नरकाबद्दलची माहिती आहे, होणार तर आहेच, परंतु ते न होण्याचे उपाय सांगितले ते वाचा, म्हणजे काय होईल, बरं वाटेल की होतीलच असं नाही, नरक होणारच आहेत पण आपल्याला होतीलच असे नाही, कारण की स्वामींनी सांगितले एथीची होई जे ते चुके ते, हे उपाय पण तर सांगून ठेवलेला आहे ना. मग जर का ती भीती मनात बाळगण्यापेक्षा ईश्वराने विहित केलेल्या आचाराविषयीची भक्ती जर का आपल्यात निर्माण झाली आणि ते आचरण जर का आपण आपल्यामध्ये उतरवलं, तर ते नरक सहजपणे चुकतात. काही म्हणजे त्याच्यात तसं काही अवघड नाहीये, नरक चुकवणं एकदम सोपं आहे, फक्त ईश्वराचं होणं अवघड आहे. ईश्वराचं एकदा होता आलं की बाकीचे नरक सहजपणे चुकून जातात, त्याच्याविषयी काही भीती बाळगायची गरज नाही. परंतु त्यासाठी ईश्वराच्या त्या विहित कार्याविषयीची जी भक्ती आहे, जो ओला गुण आहे, ते जे काही आचरण आहे, हे सर्व आपल्यामध्ये आलं पाहिजे, तर मग पुढच्या गोष्टी त्याच्यातनं चुकणार आहेत. आणि म्हणून आपण ईश्वराच्या विहित गोष्टींकडे जर का लक्ष दिलं तर काय होईल, त्या विहित गोष्टींबद्दलची माहिती अजून वाढेल, त्या विहित गोष्टींबद्दलचं आचरण ह्याची जाणीव होईल. आपल्याला आचरणाची जाणीव नाहीये. आपण जसं सांगितलं ना की बाबा निरूपणाच्या आधी स्मरण का करावं, हे सांगितलेलं आहे, पण त्याची जाणीव होऊन नाही राहिली आपल्याला की नेमकं कशासाठी आहे. निरूपणाच्या आधीचं स्मरण का करायचं असतं याची जाणीव ज्या दिवशी होईल तुम्हाला, त्या दिवशी तुम्हाला कळेल की ते स्मरण किती महत्वाचं आहे. ते जर का स्मरण आपण त्यावेळी नाही केलं तर पुढे होणारी 1 तासातली किंवा 2 तासातलं जे निरूपण आहे ते आपल्याला काही समजणार नाही, कारण की आपण त्या गोष्टीविषयी गंभीर नाही आहोत. आणि ते गांभीर्य जेव्हा येईल, हे कधी येईल, हे शास्त्र श्रवणाने ते गांभीर्य येतं. आणि ते श्रवण केल्याने, ते गांभीर्य आल्याने तुम्ही त्या आचाराच्या जवळ जाता, त्या आचाराला तुम्ही स्वतःमध्ये उतरवता आणि त्याच्यामुळे काय होतं, एक विरमता गुण तयार होतो. एक आवडी जी आहे परमेश्वराबद्दलची ती वाढते. साधईसांची आवडी भरपूर आहे, त्यांच्या आवडीचं सुद्धा आपण काही मूल्यमापन नाही करू शकत, परंतु अजून जे काही त्या निरय आकार पाहिल्यामुळे जे काही मनामध्ये काही निर्माण झालं असेल ते सर्व निघून जाईल आणि सोबतच परमेश्वराची आवडी आधीच्या पेक्षा पण अजून वाढेल, असं भटोबा स्वतः म्हणतात. ऐसे साधासी निरूपण केले, असं साधाईसांना भट्टोबासांनी निरूपण केलेलं आहे. पुढची स्मृती येते 221 क्रमांकाची. दादोसा देहावसानी उपाधी नातोबाये सांभाळणे. दादोस आपल्याला सर्वांना माहितीच आहेत. स्वामींच्या सन्निधानी अनेक भक्तजनांना ते घेऊन आलेले आहेत आणि अनेक जे काही साधक आले ते आपले शिष्य आहेत अशा प्रकारचा त्यांचा भाव होता. आणि हे माझे शिष्य आहेत, हे काही स्वामींचे शिष्य नाहीत, यांनी स्वामींचा प्रसाद घेऊ नये, तो उच्चिष्ट प्रसाद घ्यायचा असेल तर माझा घ्यावा, किंवा उच्चिष्ट प्रसाद स्वामींचा घ्यायचा असेल तर तो मी घेईन, बाकीच्यांनी घेऊ नये, अशा प्रकारची पण एक वृत्ती त्यांची आपल्याला बघायला मिळाली. कुठेतरी स्वामींना भेटल्यानंतर लगेच स्वामींच्या ठिकाणी काहीतरी क्रिया करावी, काही उपहार करावा, तिथून निघताना स्वामींना दंडवते घालावी, 5 पोपळ ठेवून 100 दंडवत घालणे, किंवा निघायच्या दिवशी 1 पोपळ ठेवून 5 दंडवते घालणे आणि मागूत वाहुली असं जायचं, की स्वामींना पाठ नाही दाखवायचे, असं मागे मागे असं चालत राहायचं, स्वामींकडेच मुख ठेवायचं आपलं आणि नंतर लांब गेल्यानंतर मग तिथून वळायचं. अशा प्रकारे एक भक्तिभाव त्यांचा इकडे दिसतो आपल्याला. अजून त्यांची एक विशेषता अशी पण आहे की स्वामींना प्रत्येक भेटीनंतर जेव्हा स्वामी आता बीजे करतात त्यावेळी ते स्वामींकडे
विनंती करायची की आता पुढील भेट आपण कधी देणार, कुठे देणार, म्हणजे पुढची भेट पण ते आरक्षित करायचे. अशा प्रकारची गुणदायकता सुद्धा दादोसांमध्ये आपल्याला बघायला मिळते. परंतु तिथेच कुठेतरी भटोबासांविषयी स्वामींचे सुद्धा त्यांनी कान कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. भटोबासांविषयी वाईट सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्या आईंना सुद्धा त्यांनी थोडंसं सांगितलेलं आहे त्याबद्दल की भटोबासांनी इथे राहू नये स्वामींकडे, या हेतूने ते स्वामींकडे आबाईसांकडे काही बोललेले आहेत. परंतु भटोबासांचा पूर्ण अधिकार इथं दैवराठीचा होता, दादोसांचा तसा काहीही नव्हता. फक्त काही लोकांना त्यांनी परमार्गामध्ये आणलं, हाच तो काही त्यांचा विशेष. बाकी स्वामींच्या विषयी त्यांना तितकंच काही ईश्वर बुद्धी हा प्रकार नव्हता. स्वामी कुणी श्रेष्ठ आहेत वगैरे याची जाणीव त्यांना आहे, परंतु ते परमेश्वर म्हणून त्यांनी कधी स्वामींकडे बघितलेलं नाही. उलट त्यांनी इसवी या ठिकाणी स्वामींकडनं त्यांचा जो कुळपुरुष आहे तोच उद्धरून मागितला, म्हणजे काढून मागितलाय. नंतर तो म्हणजे आधी तो कमळ पाकळीवर तो काढायला लावला स्वामींना, आणि नंतर त्यांनी ताम्रपटावर स्वतः तो करवून घेतलेला आहे. अशा प्रकारे दादोस जे आहेत ते स्वामींच्या सन्निधानी येतात जातात, परंतु ब्रह्मविद्येविषयी त्यांना कुठल्याही प्रकारची आवडी नाही आहे. ते म्हणतात आपली ही ब्रह्मविद्या जी आहे ती राया राणी की जो, म्हणजे ते मोठ्या लोकांना सांगा आमच्या ही ब्रह्मविद्या काही कामाची नाही. असं श्रीमुखे त्यांना ज्ञान होत असताना देखील त्यांनी ते ज्ञान काय केलेलं आहे, स्वीकारलं नाही. उलट त्याचा त्या स्वामींच्या त्या प्रवृत्तीचा त्यांनी अपमान केलेला आहे. अशा प्रकारे दादोस जे आहेत ते अन्य साधक होते, आणि अन्य साधनावर त्यांची एवढी बुद्धिनिष्ठा होती की त्याच्यामुळे ईश्वर साधनाकडे ते वळले नाही. कारण की स्वामी सांगतात बिढारावरी काही बिढार असेल. एक साधन जर का स्वीकारलेला असेल आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असेल, त्याची एक निष्ठा असेल त्याच्याविषयी, ईश्वर साधन त्यामध्ये संचरणं हे खूप अवघड आहे. जर का त्यांचा अधिकार असेल तर मग तसं होऊ शकतं काहीतरी, अन्यथा नाही. त्यातल्या त्यात जो साधा साधक असेल देवतेचा तो इथे वळू शकतो, परंतु देवतेचा एखादा जर का विद्यावंत असेल तर मग तो मात्र काही इकडे येऊ शकत नाही. असे हे दादोस यांच्या अंत्य समयीचा हा संदर्भ या स्मृतीमध्ये आलेला आहे. दादोस पिंपळगावी होते. पिंपळगाव या ठिकाणी दादोस होते. एकुदिसी तयासी थोर आसक्ती आली. म्हणजे पिंपळगाव परिसरामध्ये दादोस आहेत, आणि त्यांना एक दिवशी असं झालं की तब्येत जसं वय वाढत गेलं तसं त्यांना काय झालेलं आहे, अशक्तता निर्माण होता 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 एक दिवस असा आला की त्यांना थोर आशक्ती आलेली आहे. खूपच अशक्त झाले, आणि आता एकदम शेवटचा टप्पा असेल त्यावेळेला काय होतं, अन्न पाणी सुद्धा बंद होऊन जातो, अशक्त होऊन जातो, आणि त्यांच्या देहाच्या हालचालीवरून लक्षात येतं की आता हे परत उभे होणार नाहीत. इतकी अशक्तता येऊन जात असते. आणि ती अशक्तता आलेली हे काही ठिकाणी त्याची माहिती मिळाली, आणि त्या संदर्भातली ती माहिती ऐकोनी उपाध्यबास आणि नाथोबास सांभाळू आले. उपाध्यबास आणि नाथोबास हे त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून आलेले आहेत. हे दोघेही सन्निधानातलेच आहेत, आणि त्यांना दादोस वगैरे यांचा संपर्क आहे यांचा. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण जाऊ, ह्यांना थोडंसं स्वामींच्या सन्निधानी हे आले गेलेले आहेत, अनेकांच्या दर्शनाला हे निमित्त झालेले आहेत. स्वतः भटोबासांच्या दर्शनाला, आबाईसांच्या दर्शनाला, साधाईसांच्या दर्शनाला अनेक असे काही भक्त मंडळी आहेत, त्यांना हे निमित्त झालेले आहेत. म्हणून यांचा परमार्गाशी संपर्क आलेला आहे. स्वामींच्या संपर्कामध्ये ते होते, आणि म्हणून असा जो व्यक्ती आहे हा आता जर का अशक्त झाला, शेवटची वेळ याची जवळ आलेली आहे, तर आपण जाऊ, त्यांची थोडी सेवा वगैरे करू, आणि बघूया काय ईश्वराविषयी त्यांचा भाव काय आहे त्याबद्दल बघूया. म्हणजे बहुतांश असं असतं,
असं कोणी अशक्त असलं वगैरे, किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये एखादं कोणी असलं की एखादे जाणकार व्यक्ती त्यांना भेटतात, सांगतात, आवर्जून भेटायला जातात आणि सांगतात की आता काय करा, आता तरी अनुसरा. म्हणजे जोपर्यंत देहाची अशक्तता नव्हती, सशक्त होते, तेव्हा तर अनुसरला नाहीत, परंतु आता शेवटची वेळ जवळ आलेली आहे, आता तरी देवाचं व्हा, वस्त्र पालट का होईना करा, संन्यास दीक्षा का होईना घ्या, अनुसरणाचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात तरी करून ठेवा. असं म्हणून जाणकार व्यक्ती अशा लोकांना भेटतात, त्यांना मार्गदर्शन करतात. झालाच उपयोग तर चांगली गोष्ट आहे, काहीतरी मनपरिवर्तन होतं, वेश परिवर्तन होत असतं. परंतु काही लोक असे असतात, असे आम्ही बघितलेले आहेत की ते शेवटचं, जरी डॉक्टरांनी सांगितलं 2च दिवस आता शिल्लक आहे त्यांचे, तरी ते अनुसरायचं म्हटलं की ते नाही म्हणतात. ते मनात तोंडून निघतच नाही त्यांच्या की आपण अनुसरावं म्हणून. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा जरटता दोषाविषयीची आपल्याला बघायला मिळते. आता दादोसांच्या बाबतीमध्ये आहे की दादोसांना वेगळं काही सांगायची गरज नाही, देवाचा अनुभव आहे, सगळं काय आहे. आणि म्हणून जर का त्यांना थोडं जरी आपण सांगितलं तर कदाचित त्यांच्यामध्ये बदल होईल, म्हणून सांभाळू आले, म्हणजे त्यांची सेवा वगैरे करण्यासाठी ते आले. उपाध्ये म्हटले दादो मी कवण, अशक्त एवढे आहेत की ते ओळखतील की नाही ओळखतील. म्हणून ते उपाध्यवासांनी त्यांना विचारलं की दादो मी कोण आहे बरं, मला ओळखलं का तुम्ही. दादोसी म्हटले तू जाणो. हो ओळखलं, तुम्ही जाणो उपाध्य आहात. उपाध्यवासी म्हटले दादो गोसाव्यांचे नाम आठवते. म्हणजे त्यांना बरं वाटलं जानोपाध्यांना की त्यांनी मला ओळखलं म्हणजे अशक्त तरी झाले तरी स्मरणशक्ती चांगली आहे. कधी कधी आहे की सशक्त असतो माणूस, परंतु तरी सुद्धा स्मरणशक्ती कमी होऊन जात असते. काही वेळा माणूस अशक्त होतो, परंतु स्मरणशक्ती मात्र त्याची चांगली असते, त्याला सगळं माहिती असतं. जो मृत्यूशय्येवर असलेला माणूस आहे, परंतु त्याला स्मरणशक्ती इतकी चांगली असते, कुठे किती संपत्ती आहे आणि कुठली संपत्ती कोणाला द्यायची, कुठली कोणाला द्यायची आहे, ते बरोबर त्याला नियोजन सुरू असतं त्या काळामध्ये सुद्धा. आणि जर का स्मरणशक्ती चांगली असेल शेवटच्या टप्प्यातही तर ठीक आहे, ते आल्या गेल्यांना ते ओळखतात. जानोपाध्यांना बरं वाटलं, ह्यांची स्मरणशक्ती चांगली आहे, जर का मला ह्यांनी ओळखलं, मी ह्यांना आठवतो, तर देवाचं नाव सुद्धा यांना आठवत असेलच. आणि म्हणून त्यांनी विचारलं की दादो गोसावी यांचे नाम आठवते, स्वामींचं नाव आठवतं का तुम्हाला. आणि त्यावर दादोसांनी काय म्हटलं पाहिजे, तर हो मला देवाचं नाव आठवतं, असं सरळ उत्तर दिलं पाहिजे होतं. परंतु ते म्हणतात नाम नामिये ते तू आणि तुझा नागदेव खिरे. अरे देवाचं नाव मला कशाला आठवेल. ते नाम आणि नामिये, नाम म्हणजे श्री चक्रधर हे नाम, आणि नामिये म्हणजे ज्यांनी ते नाम स्वीकारलं ते तुमचे स्वामी. हे त्यांचं नाव आणि ते यांचं स्मरण कोण करेल किंवा ह्यांना कोण आठवेल, ते तू आणि तुझा नागदेव, ते तुम्ही लोक आठवणार, मला काय घेणं त्याच्याशी. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये तरी माणसाने चांगलं बोललं पाहिजे. तसं एखादा माणूस मरायला टेकला, आपण आयुष्यभर जरी त्याला नावं ठेवत असो, तरी तो जर का शेवटच्या घटका मोजत असेल तर आपण त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही. आपण तो जाणारच एरवी, पण कशाला त्याच्याबद्दल वाईट बोलायचं. किंवा मेलेल्या व्यक्तीविषयी पण आपण काही वाईट बोलत नाही. म्हणजे तेवढा व्यवहार आपण सामान्य लोक सुद्धा पाहतात. दादोस तर तशा पद्धतीने बघितलं, फक्त येथीचे झाले नाहीत, परंतु बाकीचं तर व्यवहार ज्ञान त्यांना असलं पाहिजे, आहेच. मग स्वामींबद्दल त्यांनी कसे उद्गार काढले पाहिजे होते. स्वामींच्या बाबतीमध्ये स्वतः भटोबासांना ते म्हणतात की माझ्यापासून आनंदाचा संचार होईल पण किंवा नाही पण होणार, पण स्वामींपासून होतोच. ही जर का त्यांना निश्चिती आहे आणि स्वामी काय आहे त्याची झलक त्यांच्या लक्षात आलेली आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु त्यांनी स्वामींना त्या बुद्धीने स्वीकारलं नाही, सकारात्मक बुद्धीने स्वीकारलं नाही. त्या ठिकाणी सतत त्यांनी त्यांच्याच धर्माला प्राधान्य दिलं
आणि स्वामींच्या बाबतीतला जो काही सन्मान आहे, आदर आहे, तो या वाक्यामध्ये त्यांच्या दिसून नाही राहिलेला. की शेवटच्या टप्प्यात देवाबद्दल ते म्हटले असते, हो नाम आठवत आहे मला, म्हटलं असते तर काही हरकत नसती. कमीत कमी ते शब्द जर आहेत ते शब्द सुद्धा देवाने त्याची नोंद करून घेतली असती, काहीतरी चांगलं त्यांना देऊ केलं असतं. कारण की शेवटच्या टप्प्यात माणूस जेव्हा काही बोलतो ते खरं बोलतो, मनापासनं बोलत असतो. आणि मग अशा वेळेला यांनी हे जे उद्गार काढले की अत्यंत अव्यवहारिक उद्गार आहेत, की ते नाम आणि नामी आहे, जे देव तुमचा आणि तुमच्या देवाचं नाव, हे तू आणि तुझा नागदेव की रे, म्हणजे तुम्ही आठवायचं, आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि हे ऐकल्यानंतर त्यांचं सेवादास्य करण्यासाठी आलेले उपाध्यबास आणि नाथोबास, त्या उपाधी म्हणितले, हू तथास्तु, जे होईल ते होईल तुमचं. आता आम्हाला तुमचं काय होईल याच्याशी आता आम्हाला घेणं नाही. आमच्या देवाशी तुम्हाला घेणं नाही तर आम्हाला सुद्धा तुमच्याशी काही घेणं नाही. आणि तैसेची उठिले, लगेच तडक उठलेले आहेत. ज्या ठिकाणी धर्म आहे, म्हणजे इथे सांगितलं देवाने की आपुल्या पडल्याची शुश्रूषा कीजे, म्हणजे इथेच्या साधकाची सेवा करा. पण कुठला साधक? जो स्मरण करणारा आहे तो, जो धर्मवार्ता करणारा आहे तो, जो सेवादास्य करणारा आहे तो, ईश्वराशी जोडलेला आहे, जो कुठल्या ना कुठल्या गुणाने, एकातरी गुणाने तो देवाशी जोडलेला असेल तर त्याचीच सेवा करायची आहे. जो व्यक्ती तामस आहे, चिडचिडा आहे, देवधर्म न करणारा आहे, स्मरण करणारा नाहीये, देवधर्म करणारा नाहीये, अशा व्यक्तीची काही सेवा करण्यात तुम्ही तुमचा वेळ व्यर्थ घालवू नका. सेवा करायची आहे अशाच व्यक्तीची करा ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे आणि तो अशक्ततेतनं उठल्यानंतर देवासाठी तो चालणार आहे, त्या मार्गावर जो विहित आचारावर तो चालणारा आहे, तसा वागणारा आहे, त्याच्याच संदर्भामध्ये तुम्हाला त्याची सेवा करायची आहे. एक व्यक्ती जो होता, मागे अशी घटना घडली, तो व्यक्ती अशक्त होता भरपूर, म्हणजे तो मरायला टेकलेलाच होता एकदम. डॉक्टरांनी पण उत्तर देऊन दिलं की आता हे काही जगणार नाहीत. आणि मग त्याच्याकडनं निरोप आला की मी जर का जगलो तर मी संन्यास घेईन, तुम्ही माझ्याविषयी देवाला प्रार्थना करा सगळे. आता आम्ही पण भाऊक होऊन गेलो एकदम. त्या म्हणजे आपल्या समोर सोबत असलेला व्यक्ती, अशी परिस्थिती झाली, वयस्करच होते ते, पण संन्यास घ्यायला तयार नव्हते. मग म्हटले की मी जर का याच्यातनं वाचलं तर मी संन्यास घेईन. आम्ही पण सगळे स्मरणाला बसलो आणि तो व्यक्ती चांगला झाला ना, धडधाकड झाला आणि परत मरेपर्यंत काही संन्यास काही घेतला नाही. आम्ही म्हटलं आपण व्यर्थ केलं राव आपलं स्मरण, उगाच स्मरण केलं. म्हणजे अशा वेळेला अशी ती वेळ असते की तुम्हाला काही निर्णय घेता येत नाही. एखादा माणूस मरतोय आणि आपण असं बोलायचं, जाऊ दे, मरत आहे तो मरू दे, आपल्याला काय करायचंय, संन्यास घेईल का नाही घेईल वगैरे असं पण बोलता येत नाही आपल्याला. आपण सकारात्मक दृष्टीने बघतो, पण तो माणूस परत उभा राहिला, परत त्याच्या व्यवसायामध्येच तो लागून गेला आणि परत काही वस्त्र पालट सुद्धा नाही, आंतरदीक्षा सुद्धा नाही, बाह्य दीक्षा सुद्धा नाही, काहीच कुठलाच उल्लेख नाही त्या माणसाचा. आणि परत प्रपंचातच भांडून भिंडून वगैरे, घरच्यांशी पण भांडण, हे ते सगळं वयस्कर वयामध्ये सुद्धा, त्याच्यातच गेलं आयुष्य त्याचं. मग त्याच्यानंतर लक्षात घेतलं की आता कोणी म्हटलं आमच्याविषयी स्मरण करा, आमच्याविषयी हे पारायण करा, आमच्याविषयी आमच्या देवाला विनंती करा, तर तो आपल्याला विचार करावा लागतो की कशासाठी काय. देवाला विनंती करताना सगळे तारतम्य ठेवावं लागतं की बाबा आम्हाला पैसा द्रव्य मिळू दे, आमचा जो पैसा अडकलेला आहे, देवाला विनंती करा, बाबा तुम्ही हात लावा, बाबा देव तुमचं ऐकतील वगैरे सगळं. म्हटलं देवाचं आम्ही ऐकून नाही राहिलो, देव आमचं कसं काय ऐकणार. देव सांगतात की सकळ संपत्ती त्या संपत्ती, त्या संपत्तीच्याच प्राप्तीसाठी वेळेला हात लावायचा आम्ही. म्हणजे स्वामी सांगतात द्रव्य संबंध साक्षीनं ठकावे. जिथे द्रव्य आहे त्या द्रव्याच्या संपर्कात जाऊ नका. द्रव्य तुम्हाला मिळत असेल तर त्याच्या मागे लागू नका. द्रव्य जे असं प्रकारचं आहे की अस्तित्वे माजवी, द्रव्याचा दोष एवढा मोठा दोष सांगितलेला आहे की बाबा बरं ह्यांना जर का पैसे मिळणार आहेत, आपल्या मंदिराला मदत करा बरं का तुम्ही, आम्ही त्या अपेक्षेवर,
म्हणजे आता तो जे पैसा आला एखाद्याकडे, आता त्या पैशाचं काय होतं? फक्त चांगल्याच कर्मात ते पैसे लागतात का? ते वाईट कर्मामध्ये पण पैसे लागतात. भरपूर पैसे आले की माणूस बदलून जातो एकदम, असं होत असतं. आणि म्हणून कुणाच्या कुठल्या कार्यासाठी आम्ही विनंती करावी का नाही करावी याच्याबद्दल आम्ही सुद्धा थोडाफार विचार केला पाहिजे. कारण की कुठल्याही गोष्टीला आपण निमित्त होता कामा नये. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला ते भेटणार आहे, पण आपण त्याला हातभार लावून त्याच्याविषयी जर का आपण हे केलं की देवाला म्हटलं यांना भेटू द्या, काय जे भेटायचं ते भेटू द्या, आणि भेटल्यानंतर ते वाईट मार्गाला जर का लागले, वाईट वळणाला जर का ते लागले, तर त्याच्यासाठी आपण सुद्धा कुठेतरी निमित्त ठरत असतो. आणि म्हणून त्या संदर्भातला विचार असला पाहिजे की अशाच व्यक्तीची सेवा करावी जो पुढे अनुसरणार आहे, ईश्वराच्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. वासनिक जरी असेल तरी परिमार्गीच्या सेवादास्याला अडणीला जो सतत उपयोगी पडतो, अशाच व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे किंवा विनंती केली पाहिजे. आणि हे जसं ते म्हणाले तसं नाथोबास आणि जानोपाध्ये उठिले, निघाले, लगेच निघाले, काही थांबले, एक क्षण सुद्धा थांबले नाहीत. मग तयाचे देह गेले, आणि त्यांचं नंतर मग देह गेलं, जीव सोडला त्यांनी. सोमनाथा पूर्वे ओत तेथ तयाचा निक्षेपू, सोमनाथाचं मंदिर आहे त्याच्या पूर्व विभागी जो ओत आहे म्हणजे ओढा, तेथ तयाचा निक्षेपू ऐसी मार्ग रूढी, म्हणजे त्याच ठिकाणी त्यांचा निक्षेप केला, असंच मार्गामध्ये ही माहिती होती की बाबा त्या ठिकाणी त्यांचा निक्षेप केला गेला. कारण की नंतर काही त्यांच्या निक्षेपाला म्हणा किंवा अंत्यविधीला म्हणा कोणीही गेलेलं नसावंच. पुढची स्मृती येते 222 क्रमांकाची. उपाध्या देहावसान, एक उपाध्यासी अशक्ती आली. उपाध्य बास हे पण वयाने आहेत, त्याच्यामुळे वयाच्या अनुसार त्यांना सुद्धा अशक्तता आली. सोबतच आचरण सुद्धा आहे. नुसतं वयामुळे अशक्तता येते असं नाही. साधक जो आहे, ईश्वर साधक चर्यावंत जो आहे, त्यांनी काही गोष्टींचा परिच्छेद केलेला आहे, काही पदार्थांचा परिच्छेद केलेला आहे. जसं मिष्टान्न खाणे नाही, त्याच्यानंतर काही फोडणी तोडणीचं तेलकट खाणे नाही, तुपकट खाणे नाही. त्याच्यानंतर शक्यतो इंद्रियार्थ जे आहेत, फोडणी तोडणीचे अन्न, रस, विखो हे पदार्थ त्यांनी त्यागलेले आहेत. ज्याच्यावर आता आपण जगून राहिलेलो आहे ते पदार्थ ते खात नाहीत. वृक्षांना जास्तीत जास्त खातात, नुसतीच भाकरी, नुसताच भात वगैरे. आता हे नुसतं वृक्षांना खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ जे आहे, म्हणजे जर का भाकरी असेल किंवा भात असेल, यामधनं जास्त मीठ मिळत नाही. भाजीमध्ये मीठ बरोबर असेल तर भातामध्ये काही मीठ भरपूर टाकावं लागतं असं नाही. काही लोक भातामध्ये भरपूर मीठ टाकतात, डाळीमध्ये भरपूर मीठ टाकतात. काही लोक भाकरीमध्ये पण मीठ अशी टाकतात की ते भाकरी पण खारट लागते. परंतु सगळ्याच ठिकाणी असं मीठ त्याच्यामध्ये असेलच असं नाही, फिक्क फिक्कच असतं. म्हणजे मीठ सुद्धा पोटामध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, अशक्तता येते. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सुकवणे, रांगोळी, कडा. सुकवण्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये मांस धातू आटून जाते पूर्ण, आणि देहाची हाडं अशी दिसणार. किंवा मग मांस असेल, मेद असेल आणि स्नायू धातू असेल, हे जर का आटलं तर काय होईल, हाडांची अशी रांगोळी दिसेल. रांगोळी म्हणजे कशी की त्याच्यावर मांस अजिबातच नाही. तो व्यक्ती जर का कुठे जमिनीवर असं थोडंसं पडला आणि उठला तर त्या जमिनीवर त्यांच्या हाडांची असं ते रांगोळी काढल्यानंतर कसं साचा दिसतो तो सगळा असा, त्या हाडांचा साचा त्या धुळीमध्ये दिसेल. ही आहे हाडांची रांगोळी. आणि असं जर का झालं तर त्यांचं उठता बसता देह जे आहे ते कसं कटकट वाजेल, म्हणजे स्नायू धातूच नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आणि जर का एवढं जरी नाही झालं, टोकाला एवढं जरी टोकाला एखाद्या व्यक्ती नाहीच गेला
तरी जे काही पदार्थांचा परिच्छेद केलेला आहे त्या परिच्छेदामुळे सुद्धा अशक्तपणा जो आहे तो येऊ शकतो. तुम्ही दिवसभरात पाणी कमी प्या तर तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागतो. तुम्ही कधी काही एखादा पदार्थ जो असेल, एखाद्याची साखर शरीरामध्ये प्रमाणात असेल, त्यांनी जर का गोड नाही खाल्लं तर कदाचित साखर कमी होऊ शकते वगैरे वगैरे वगैरे. तर अशामुळे पण अशक्तपणा येऊ शकतो. आणि सोबत चालणं आहे, आचरण आहे, तर त्याच्यामुळे अधिक अशक्तपणा येऊ शकतो. आणि परत हे झालं आहारदृष्ट्या झालं. आता कणव दृष्ट्या जर का बघितलं तर एखाद्याची कणव असेल तर परमेश्वर त्यांना लवकर घेऊन जातात, आस्थेनी आयुष्य घेऊन जातात. आहे अजून आयुष्य, परंतु तरी सुद्धा देव त्यांना लवकर घेऊन जातात, कारण की त्यांच्याकडनं कुठला दोष घडू नये म्हणून, किंवा त्यांच्याकडनं जे आचरण आहे ते परमेश्वर नंतर करून घेतील काही. आता त्यांना लवकर घेऊन सन्निधानी त्यांना आणायचंय, अशा प्रकारची तळमळ त्यांची आहे, अशा प्रकारची आवडी त्यांची आहे. आणि वटो करीत म्हणजे असे देवासाठी सतत रडणारे आहेत, प्रार्थना करणारे आहेत, अशांना परमेश्वर त्यांच्या कणवावशे त्यांना लवकर घेऊन जातात. एखाद्याला नसतेनी आयुष्य राहाविजे, आयुष्य त्यांचं संपलंय तरी भटोवास उपलक्षणे जे जीव आहेत त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, तरी देवानी आपल्या पदरचं आयुष्य त्यांना दिलेलं आहे, म्हणजे आपल्याकडून दिलेलं आहे आयुष्य, आणि त्यांना ठेवलेलं आहे, कारण की त्यांच्याकडनं काहीतरी अपूर्व कार्य देवाला करवून घ्यायचं आहे म्हणून त्यांना ठेवलेले. आणि एखाद्याला जे तुके आयुष्य ते तुके, तेवढं जेवढं आयुष्य तेवढं ते जगणार. आणि मग अशा या सर्व गोष्टींमुळे आता हा अजून अदृष्टपर भाग आपण बघितला की एखाद्याला परमेश्वर तसा आचरणाचा योग घडवून देतात, करवून घेतात, आणि मग परमेश्वर आपल्याकडे त्यांना बोलवून घेतात. अशा प्रकारची सुद्धा अशक्तता अशामुळे सुद्धा येऊ शकते. ती अशक्तता जाणू उपाध्यांना आलेली आहे. एक वेळ उपाध्यासी अशक्ती आली, अशक्तता प्राप्त झाली, तेणे तयाचे देहावसान झाले. आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, देहावसान त्यांचं झालेलं आहे. कमळाईसी बरवा निक्षेपू केला. कमळाईसा ही त्यांचे नात्यातले सुद्धा आहे आणि त्यांची शिकीण सुद्धा आहे. कमळाईसांना यांच्यापासूनच जाणीव झालेली आहे, धर्म कळालेला आहे, परंतु ते तरी सुद्धा कमळावसांना आपल्या सोबत घेऊन आले भटोबासांकडे. आणि भटोबासांना परत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, यांना निरूपण करा. आता ते म्हणाले की तुम्ही जो देव त्यांना सांगितलेला आहे तोच मी सांगणार आहे. तुम्ही जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहेच की, आता परत वेगळं काही निरूपण करायची काही आवश्यकता नाही. परंतु तो संदर्भ आपण पूर्ण घेऊया. कमळाईसे ती उपाध्यबासांची धुवाडी म्हणजे भावाची मुलगी आहे ती. तयाचे हात रीते ऐकून उपाध्यबास त्यांना घ्यायला गेले. ते विधवा झालेल्या होत्या आणि उपाध्यबास त्यांना घ्यायला गेले. मार्गी श्रवण केले म्हणजे येता येताच त्यांना भरपूरसं निरूपण त्यांनी केलं. मग भटोबासांजवळ त्यांनी आणलं, निरोविली. मागोते भटोबासांकरवी श्रवण करविले. भटोबासांकडनं परत त्यांना निरूपण करायला लावलेलं आहे. आणि मग झोळी द्यायला लावली. श्रवण करिता भटोबास त्यांना म्हणतात, दादो तुम्ही काही अनेक देव सांगितला आणि मी काही अनेक देव सांगेन. तुम्ही ज्या देवाबद्दल सांगितलं त्याच देवाबद्दल मी सांगणार आहे. तुम्ही जी माहिती सांगितली तीच मी माहिती सांगणार आहे. तुम्ही काहीतरी अनेक देव सांगितलं आणि मी काही अनेक देव सांगणार आहे का? तुमच्याकडनं त्यांना शास्त्रबोध झालेला आहे. आता मी परत काय सांगू? ना भटो तुम्हासी गोसावी अधिकरण केले असे ते म्हणतात. नाही, देवाने तुम्हाला अधिकरण केलेलं आहे, तुम्हाला ती अधिकार वाणी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हीच यांना निरूपण करा. परत तुम्हा देवे देव सांगितला तो सांगाल. मी काय सांगणार आणि तुम्ही काय सांगणार? तर मी जो देव ऐकला तो मी सांगणार आहे, परंतु तुम्हाला देवाने देव सांगितलेला आहे, स्वतः देवाने देवाबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ईश्वर ज्ञान तुम्हाला स्वतः श्रीमुखे झालेला आहे आणि हा एक तो फरक आहे. म्हणून तुम्ही त्या अधिकारवाणीने सांगणार आहात. मग भट्टोबास मागो ते श्रवण देऊनी भिक्षा दिलेली. मग भट्टोबासी
मागवते त्यांना ते श्रवण करविलं आणि मग त्यांना दीक्षा दिलेली आहे. केतुले एकदी भटोबासांची सन्निधानी होती, परी गुरुकुळ तया ते उपाध्ये बासांची शिष्य म्हणती. म्हणजे आपल्याकडे जे काही जे काही शाखा आहेत, उपाध्य शाखा, पारमंडल्य शाखा आणि कवीश्वर शाखा, असे 3 शाखा आहेत. त्यापैकी उपाध्य शाखेची मुख्य ही कमळाऊसा म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आपल्या एका शाखेची मुख्य एक महिला आहे, त्या आहेत कमळाऊसा. त्या भटोबासांच्या जरी शिष्य होत्या तरी मार्गकुळ त्यांना काय म्हणायचे, गुरुकुळ त्यांना उपाध्य बासांची शिष्य म्हणते, उपाध्य बासांची शिष्य त्यांना म्हणायचे. आणि मग त्या रावसगावला गेल्या, तेथ तेही उपाध्य बासांची शुश्रूषा केली. म्हणजे उपाध्य बासांची सेवा शुश्रूषा त्यांनी तिकडे रावसगाव या ठिकाणी केलेली आहे. आणि बरवा निक्षेपू केला, म्हणजे अंत्यविधी वगैरे व्यवस्थितपणे त्यांनी केलेला आहे. मग ती तेथून निघाली ते वालसेयासी गेली. म्हणजे वाल्हा म्हणून एक आहे, त्या ठिकाणी ते आलेले आहेत. थोडंसं आपण इकडे पुणे विभागामध्ये वाल्हा म्हणून एक ठिकाण आहे, त्या वालासा राहिली. म्हणजे त्याच ठिकाणी या कमळाऊसा थांबलेल्या आहेत. त्यांच्याकडे असलेली जी एक मूर्ती आहे छिन्नस्थळीची, एवढी मोठी मूर्ती आहे, ती अजूनही त्या ठिकाणी ती आहे. मांडलिक मंदिर आहे तिथे आणि त्या ठिकाणी ती मूर्ती आहे. त्याच गावामध्ये या कमळाऊसा राहिलेल्या आहेत शेवटपर्यंत. ती मूर्ती जी आहे ती मूर्ती तिकडून कुठेच जात नाही, ती तिथेच मूर्ती आहे, तिकडून कुठेच नेता येत नाही त्या मूर्तीला. अशा प्रकारचं सुंदर अशी ती मूर्ती आहे ती. आणि त्यानंतर त्या वाल्याला राहिल्या, तेथची तया देहावसान झाले, तिथेच त्यांचं देहावसान झालं. कोणाचं? कमळाऊसांचं. पण हे भटामागा म्हणजे भटोबासांच्या नंतरचा हा वृत्तांत आहे सगळा. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण ज्या स्मृती बघितलेल्या आहेत त्या आहेत 220 क्रमांकाची, 221 क्रमांकाची आणि 222 क्रमांकाची, अशा 3 स्मृत्या आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.